आज आपल्याला बघायचं आहे तुमचा चॅप्टर नंबर 2 पार्टनरशिप फायनल अकाउंट। तुम्हाला बोर्डमध्ये क्वेश्चन नंबर 7 येतो 12 मार्क्ससाठी। या टॉपिकला और कुठलाही टॉपिक नाहीये, म्हणजे कंपल्सरी मधला टॉपिक आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे। आपला जवळपास पुढचे 20-25 दिवस हाच टॉपिक चालेल, ठीक आहे। पार्टनरशिप फायनल अकाउंट। तर फायनल अकाउंट स्टार्ट करण्याच्या अगोदर तुमच्यापैकी बरेच जणांनी 11th मध्ये क्लास केले नाहीत, तर काही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळायला पाहिजेत। त्या बेसिक कन्सेप्ट बघू आपण अगोदर। पहिलं काय दिलंय कन्सेप्ट मी इथं, ॲसेट। काय बरं ॲसेट म्हणजे काय? मालमत्ता। आता अगोदर जनरल लँग्वेज मध्ये बघू आपण आणि मग काय दिलंय त्याच्यात ते बघू। मालमत्ता म्हणजे एक्झॅक्ट काय बरं? आता तुम्हाला हे कळायला पाहिजे अगोदर, आपण जे अकाउंट करतोय ते कोणाच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये, कोणाच्या दृष्टिकोनातून करतोय लक्षात ठेवायचं। बिझनेस साठी करतोय आपण अकाउंट। कोणाच्या? हे जे मालमत्ता म्हणतोय तर ते ॲसेट कुठली पाहिजे? बिझनेस साठी जी ॲसेट आहे ती ॲसेट पाहिजे, बरोबर। नॉर्मल माणसाचे ॲसेट काय असणार आहे? गाडी, मोबाईल, घर वगैरे, हे झालं नॉर्मल माणसाचे। आपल्याला ॲसेट्स पाहिजेत, पण कुठले ॲसेट? बिझनेस साठीचे ॲसेट्स। मग ट्राय करा बरं, बिझनेसची मालमत्ता कुठली असू शकते? मशिनरी, बरोबर बरोबर एक्झाम्पल सांगितलं। इथे घेतो मी एक्झाम्पल, आणखी सांगा। बिझनेस साठी, बिझनेसच्या दृष्टिकोनातून ॲसेट कुठली? फर्निचर। ऑफिसमध्ये वगैरे तुम्ही जे फर्निचर करता, बरोबर, ते फर्निचर। मी एक सांगू, बिल्डिंग, तुमच्या फॅक्टरीची बिल्डिंग, ऑफिसची बिल्डिंग, ही पण तुमची ॲसेट आहे, मालमत्ता आहे, बरोबर आहे। हा, गुड्स, बरोबर आहे, गुड्स। स्टॉक म्हण, स्टॉक। गुड्स पेक्षा प्रॉपर शब्द आहे स्टॉक। स्टॉक म्हणजे काय बरं? माल, साठा, शिल्लक जो साठा आहे त्याला स्टॉक म्हणतो ना आपण, ती पण आपली ॲसेट आहे। म्हणजे तुम्हाला बेसिक ॲसेट लक्षात आलं का? ॲसेट म्हणजे इन शॉर्ट मालमत्ता। आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक फिक्स ॲसेट आहे, एक करंट ॲसेट आहे। तर ॲसेट म्हणजे नक्की काय? अकाउंट मध्ये काय डेफिनेशन दिली ॲसेटची बघा बरं। एनी फिजिकल थिंग। फिजिकल म्हणजे अस्तित्वात असणारे, भौतिक अस्तित्व जिला आहे। फिजिकल म्हणजे काय? जी बिल्डिंग आहे, मशिनरी आपल्या डोळ्याला दिसतात ना, त्याला म्हणतात फिजिकल आहे। जी वस्तू अस्तित्वात आहे, और राईट ओन दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू। राईट, राईटचा अर्थ काय होतो बरं? राईट, राईट म्हणजे काय? अधिकार। एखादी फिजिकल थिंग म्हणजे एखादी भौतिक वस्तू किंवा एखादा अधिकार, ओन दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू। मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे काय? मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे ज्याला पैशामध्ये किंमत आहे। व्हॅल्यू म्हणजे मूल्य, ज्याची किंमत आपण पैशामध्ये काढू शकतो। काय डेफिनेशन दिली त्यांनी? एखादी भौतिक वस्तू, भौतिक वस्तूचा अर्थ कळाला का? फिजिकल थिंग म्हणजे जी अस्तित्वात दिसणारी डोळ्यांना, म्हणजे उदाहरणार्थ काय? मशिनरी, बरोबर, बिल्डिंग, फर्निचर, हे सगळ्या भौतिक वस्तू आहेत। किंवा एखादा अधिकार। आता राईट म्हणजे काय? हा एकदा बघू आपण। राईट कुठल्या प्रकारचा राईट अधिकार असतो? एक एक्झाम्पल देतो तुम्हाला मी, कॉपीराईट। कॉपीराईट ही एक ॲसेट आहे। तुम्ही कुठलंही बुक जर बघितलं तर त्याच्यावरती पब्लिकेशनचं नाव दिलेलं असतं, कुठल्या पब्लिकेशनने छापलं दिलेलं असतं, बरोबर। आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर तिथं एक असा मार्क असतो सी, कॉपीराईट। म्हणजे मला सांगा, जर सपोज एखाद्या व्यक्तीने त्याचं आत्मचरित्र लिहिलं, एखादं पुस्तक काढलं, तो मार्केटमधला कुणी छापू शकतो? कुणी छापू शकतो का? म्हणजे सपोज मी एखाद्या गोष्टीवरती रिसर्च केला, त्याचं मी पुस्तक बनवलं, आता ते पुस्तक मार्केटमध्ये ज्याला वाटेल तो छापू शकतो का? नाही छापू शकत। मग कोण छापणार ते? ज्याला मी परमिशन देणार तो, बरोबर, त्याला बोलतात कॉपीराईट। म्हणजे हा माझा अधिकार झाला। एखाद्या गोष्टीचा मी रिसर्च केलाय, तो जर अधिकार मी कुठल्या पब्लिकेशनला दिला तर ते फक्त ते छापू शकतात। तुम्ही जर कुठलंही पुस्तक घरी गेल्यावरती बघा, त्याच्यावरती कॉपीराईट लिहिलेलं असतं। कॉपीराईट म्हणजे काय? दुसऱ्या कुणी जर ते पुस्तक छापलं विदाऊट परमिशन तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होते। आता मला सांगा, हे म्हणजे उदाहरणार्थ काय? हे पुस्तक छापून देण्यावरती माझा अधिकार आहे, आलं लक्षात? म्हणजे माझ्या परमिशन शिवाय कोणते पुस्तक छापू शकतं का? नाही, हा माझा अधिकार झाला। आता हा अधिकार भौतिक अस्तित्व आहे का याला? म्हणजे मला जर कोणी विचारलं की बिल्डिंग दाखव म्हटलं तर मी बिल्डिंग दाखवू शकतो। हा अधिकार दाखव म्हटलं तर दाखवू शकतो का? याला म्हणतात राईट ओन। पुढे आणखी शब्द इनटेंजिबल ॲसेट वगैरे। राईटचा अर्थ कळाला, राईट। आणखी दुसरं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। एखादी फेवरेट कारचं नाव सांगा तुमच्या, कुठली आवडती कार आहे तुम्हाला? आवडती गाडी सांगा, न्यानो नका सांगू, दुसरी सांगा कुठली तरी। कुठली? कुठली? व्हॉल्क्सवॅगन। त्याचा लोगो कसा आहे? मर्सिडीज घेऊ का? मर्सिडीजचा लोगो सिंपल आहे जरा थोडा। असा लोगो आहे मर्सिडीजचा, कार आहे ना? जाऊ दे मर्द, हे मर्सिडीजचा लोगो असा झूम करा तुम्ही, मला लक्षात येत नाही लोगोची डिझाईन कशी, फिलिंग समजून घ्या। मर्सिडीजचा लोगो असा झूम करा। आता मला सांगा, जर सपोज
मी इंजिनियर आहे, इलेक्ट्रिक काय कुठला इंजिनियर आहे, मी कार बनवली आणि मला वाटलं की माझ्या गाडीला पण मर्सिडीजचा लोगो मी लावणार, करू शकतो? नाही करू शकत. का बरं? ते डिझाईन मी ती लोगो तर मी पण बनवू शकतो, बरोबर आहे ना? मग मी का नाही लावू शकत माझ्या गाडीला तो लोगो? कारण तो अधिकार कोणाचा आहे? मर्सिडीजचा आहे. राईटचा अर्थ कळाला आता? राईट. ओके, दोन एक्झाम्पल दिले. कॉपीराईट म्हणजे जर सपोज मी एखादं पुस्तक लिहिलं तर ते माझ्या परवानगीशिवाय कुणी नाही छापू शकत, आणि तो छापणार आहे तो मला रॉयल्टी देतो त्याची, म्हणजे पुस्तक जेवढी छापतील तेवढे मला ते पैसे देणार त्याचे. कळालं? किंवा दुसरा अर्थ सांगितलं मी तुम्हाला, याला म्हणतात ट्रेडमार्क. तुम्ही जर पाहिलं असेल टाटाचा टी आहे, अजून ऑडीसाठी 4 नाही का, 4 बांगड्या म्हणतो त्याला, 4 बांगड्या आहेत, BMW चा लोगो आहे, हे ट्रेडमार्क म्हणतात त्याला. हे काय अधिकार आहेत त्या कंपनीचे, ह्यांच्याशिवाय कोणी वापरू शकत नाही. आता एक लास्ट एक्झाम्पल सांगतो याचं. समजा मी एखादा पार्ट असा कारला लागणारा एक पार्ट मी डेव्हलप केला, जो लावल्यानंतर जे डिझेल लागणार आहे ते डिझेल कमी लागतं. म्हणजे मी एक पार्ट असा डेव्हलप केला की जे कारमध्ये जर बसवला तो पार्ट, तर तो पार्ट लावल्यानंतर डिझेल जे, असं एक्झाम्पल घ्या की 50% डिझेल कमी लागतं. तो कारचा शोध कोणी लावला त्याचा? मी लावलेला आहे शोध. कुठल्याही कंपनीच्या मनात आला तर ती कंपनी तो पार्ट माझ्या परवानगीशिवाय वापरू शकते का? तुम्ही एक पिक्चर बघितला का, दे धक्का पिक्चर बघितला का, दे धक्का? त्याचं एक शेवटचं सीन आहे, त्याचा तो मशिनरीचा जो पार्ट बनवलेला असतो त्यांनी, त्याला त्याचे अचानक पैसे वाटतात, तेव्हा तिथे एक शब्द वापरतात ते पेटेंट. पेटेंट पेटेंट म्हणजे काय असतं? जर मी एखादा नवीन शोध लावला तर तो मी माझ्या नावाने रजिस्टर करतो. आता तो पार्ट जर कुठल्या कंपनीला, कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला वापरायचा असेल तर त्यांना मला परवानगी माझी घ्यायला लागणार, आणि फक्त परवानगी नाही त्याच्या बदल्यात मला पैसे द्यायला लागणार. त्याला बोलतात राईट, अधिकार. आलं लक्षात आता? म्हणजे आपण डेफिनेशन काय बघतोय, एखादी वस्तू जिची फिजिकल एक्झिस्टन्स, जी भौतिक दृष्ट्या अस्तित्व होते, किंवा एखादा राईट, पण कसा पाहिजे तो? ज्याला मॉनिटरी व्हॅल्यू. मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे काय? पैशांमध्ये किंमत आहे. बिल्डिंगला पैशांमध्ये किंमत आहे का? आहे का नाहीये? फर्निचर आहे, हे जे सांगितलं तुम्हाला राईटवाले, त्याला पण किंमत आहे, कारण मी जर कोणाला ती परवानगी दिली तर त्याच्या बदल्यात मला पैसे मिळणार. हीच कॉल्ड ॲसेट. त्यालाच काय म्हणायचं? मालमत्ता. द ओनरशिप ऑफ ॲसेट मस्ट बी विथ बिझनेस. एक महत्वाचा पॉईंट आणखी, ॲसेट म्हणण्यासाठी ओनरशिप म्हणजे काय बरं? ओनरशिप मालकी. एखाद्या वस्तूला ॲसेट मानण्यासाठी ती मालकाची, बिझनेसच्या मालकीची असली पाहिजे. आलं लक्षात? ॲसेटचा अर्थ कळाला नॉर्मल लँग्वेजमध्ये? डेफिनेशन तुम्हाला पाठ करायची नाहीये. ॲसेट म्हणजे काय? व्यवसायाचे जे असणारे मालमत्ता आहे त्याला ॲसेट म्हणायचं. 1-2 एक्झाम्पल सांगा मला परत एकदा, तुम्हाला जर कळालं असेल तर. ॲसेटचे एक्झाम्पल सांगा, बोला बोला की. मालमत्ता, बिझनेसच्या दृष्टिकोनातून मालमत्ता येते असं एक्झाम्पल सांगा. बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, बरोबर ना? ह्या सगळ्या ॲसेट झाल्या. आता याच्यामध्ये 2 प्रकार आहेत ॲसेटचे. एक आहे फिक्स ॲसेट्स आणि दुसरे आहे करंट ॲसेट्स. फिक्स शब्दावरून काय लक्षात येतं? फिक्स कायमस्वरूपी. कायमस्वरूपी म्हणण्यापेक्षा एक प्रॉपर शब्द होईल, अशा मालमत्ता ज्यांचा फायदा जास्त कालावधीसाठी भेटतो. लॉंग टर्म, जास्त कालावधीसाठी ज्यांचा फायदा मिळतो त्यांना म्हणायचं फिक्स ॲसेट. म्हणजे उदाहरणार्थ काय? आणि करंट मध्ये काय? सिंपल लँग्वेज मध्ये ज्याचा कमी कालावधीसाठी फायदा मिळतो. हा कमी कालावधी किती असतो? नॉर्मली 1 वर्ष. आणि लॉंग टर्म फिक्स ॲसेट म्हणजे काय? मोर दॅन 1 इयर. आता मला सांगा, ज्या ॲसेटचा फायदा 1 वर्षापेक्षा जास्त मिळतो असं एखादा एक्झाम्पल सांगा बरं मला. मशिनरी. मशिनरीचं 1 वर्षात संपते का मशिनरी आपली? 1 वर्षापेक्षा जास्त फायदा मिळणार, म्हणजे त्याला काय बोलणार आपण? फिक्स ॲसेट येते, बरोबर? फर्निचरचं पण तेच एक्झाम्पल आहे. फर्निचर वर्षभरात संपतं का वर्षानुवर्ष चालतं? वर्षानुवर्ष चालतं, म्हणजे कुठली ॲसेट झाली ती? फिक्स ॲसेट. आता त्याच्या विरुद्ध एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुमच्या दुकानात जो मालाचा साठा आहे, स्टॉक एक्झाम्पल कोणीतरी सांगितलं मला, स्टॉक. आता हा स्टॉक आपल्या दुकानात माल साठा शिल्लक आहे, म्हणजे आपली मालमत्ता आहे ती, बरोबर? पण ही फिक्स आहे का करंट आहे? करंट आहे. कारण का? मला सांगा, जो मालाचा साठा आहे, 10 लाखाचा माल आहे माझ्या दुकानात, तो वर्षानुवर्ष तसंच राहील का? चेंज होत राहणार. म्हणजे त्याचा फायदा 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी मिळतो, त्याला म्हणायचं करंट ॲसेट. आला लक्षात? बेसिक फरक तुम्हाला कळालं. ॲसेट म्हणजे मालमत्ता, त्याच्यामध्ये 2 प्रकार. फिक्स. फिक्स म्हणजे किती कालावधीसाठी फायदा मिळणार? नॉर्मली मोर दॅन 1 इयर, 1 वर्षापेक्षा जास्त. आणि करंट म्हणजे शॉर्ट पिरियडसाठी फायदा ज्यांचा मिळतो, 1 वर्षापेक्षा कमी फायदा मिळतो, त्याला म्हणायचं करंट ॲसेट्स. आलं लक्षात? त्यानंतर दुसरा एक पॉईंट तुम्हाला कळणं गरजेचं आहे, लायबिलिटीज. लायबिलिटीजचा सिंपल अर्थ मराठीमध्ये होतो देणी. देणी म्हणजे काय बरं? देणी म्हणजे जे पैसे आपण इतरांना द्यायचे ते, आपण जे पैसे इतरांना द्यायचे ते, त्याला म्हणायचं लायबिलिटी. म्हणजे बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार करा बरं, बिझनेसला कोणाचे पैसे द्यायला लागतात? एखादा एक्झाम्पल सांगा.
काय चुकलं तर चुकू दे, काय पार्टनरचे कुठले पैसे देणार? आता आपण फर्म बघतोय म्हणजे पार्टनरही फर्म मध्येच आला ना. बिझनेसच्या दृष्टिकोनातून सांगा मला की कुणाचे पैसे द्यावे लागतात बरं. एक एक्झाम्पल, हा सॅलरी, बरोबर एक्झाम्पल दिलं. एक एक्झाम्पल सांगितलं सॅलरी पेबल, कामगारांचा जो पगार तुम्हाला द्यायला लागतो ती तुमची लायबिलिटी म्हणजे देणी आहे. एक एक्झाम्पल बरोबर आहे. आता सांगा पुढे आणखी कुठले? ऑडिट फी, ठीक आहे. मग आता मी एक शब्द जर वापरला इथं, एक्सपेन्सेस पेबल, म्हणजे ज्या खर्चांचे पैसे द्यायचे राहिले ते, ती पण लायबिलिटी. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. ओके. एक एक्झाम्पल मी सांगतो, बँक लोन, बरोबर आहे का? मी जर बँकेकडून लोन घेतलं कुठलाही व्यवसाय चालू करायला, ते पैसे मला बँकेला काय करायला लागतात? परत करायला लागतात. म्हणजे काय झाले ते आपल्यासाठी? लायबिलिटी झाली. आलं लक्षात? लायबिलिटीचा अर्थ एवढं का सांगतोय मी तुम्हाला, आता तुम्हाला हे सिलेबसमध्ये नाही आहे, पण फायनल अकाउंटमध्ये हे कळणं गरजेचं आहे. ॲसेट आपण बघितलं, ॲसेट म्हणजे मालमत्ता. लायबिलिटी म्हणजे काय? देणी. देणीचा सिंपल अर्थ काय? जे पैसे बिझनेसनी दुसऱ्यांना द्यायचे आहेत बाहेरच्या लोकांना, त्याला बनायचं लायबिलिटी. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, सॅलरी तुम्ही सांगितलं, त्यानंतर मी बँक लोन सांगितलं. आता याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, काही फिक्स लायबिलिटी आहे, काही करंट लायबिलिटी. हा 11वीचा सिलेबस आहे. फिक्सचा अर्थ काय? आता तुम्ही ॲसेट वरतून लॉजिक लावा बरं. फिक्स लायबिलिटी म्हणजे काय असेल? हा, जे लायबिलिटी आपल्याकडे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी राहते ती झाली फिक्स, आणि जिचे पैसे आपल्याला 1 वर्षाच्या आतच द्यायला लागतात ती झाली करंट. आता अशी कुठली लायबिलिटी जी आपण 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीत जिचे पैसे परत करू शकतो? बँकेचं लोन. नॉर्मली लोन किती वर्षाचं असतं? 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्षाचं असतं. म्हणजे ही कुठली लायबिलिटी झाली? फिक्स लायबिलिटी. आता करंट लायबिलिटी म्हणजे काय? जिचे पैसे 1 वर्षात द्यायचे ते. तुम्ही एक्झाम्पल सांगितलं मला सॅलरी पेबल. सॅलरी आपण वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी देऊ शकतो, काय लगेच द्यायला लागते सॅलरी? नॉर्मली काय, ह्या महिन्याची सॅलरी पुढच्या महिन्यात द्यायला लागते, बरोबर? म्हणजे ही कुठली लायबिलिटी झाली? बँक लोन कुठली झाली? बँक लोन फिक्स झाली. सॅलरी कुठली झाली? करंट झाली. बेसिक फरक लक्षात आला? बाकी नाही काय लक्षात राहिलं तरी, ॲसेट म्हणजे मालमत्ता, लायबिलिटी म्हणजे देणी. ओके. एक महत्वाचा पॉईंट आणखी, एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर. एक्सपेन्सेसचा वरती पण अर्थ मी सांगितला आता. एक्सपेन्सेस म्हणजे काय? खर्च. एक्सपेन्सेस म्हणजे काय? खर्च. आता एक्झाम्पल मला सांगा बरं खर्चाचं. आता मी डिटेलमध्ये जात नाही, हे आत्ताचा सिलेबस नाही आहे तुमचा, तुम्हाला अर्थ समजून सांगणं हेच माझं इंटेन्शन होतं, जे तुम्हाला समजतोय. खर्चाचं एक्झाम्पल सांगा एखादं बिझनेसच्या दृष्टिकोनातून. खर्च, गुड्स परचेस, बरोबर सांगितलं त्यांनी. गुड्स म्हणजे माल खरेदी केला. आपण जर माल खरेदी केला, गुड्स म्हणजे माल, तो पण व्यवसायासाठी खर्च आहे. आणखी एक्झाम्पल सांगा. मुलींमधून काय आन्सर येत नाही? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, बरोबर आहे. ट्रॅव्हलिंग म्हणजे काय? तुम्ही जर तुमच्या कस्टमरकडे व्हिजिटला गेले किंवा सप्लायरकडे व्हिजिटला गेले, फिरण्यासाठी झालेला खर्च व्यवसायात, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस एक बरोबर आहे. एक जनरल एक्झाम्पल आहे ना. असं ॲझ्युम करा ना, कुठला तरी बिझनेस तुमच्या डोळ्यासमोर ॲझ्युम करा आणि विचार करा की एक व्यावसायिकाला काय काय खर्च करावा लागतो बिझनेसवाल्याला. आणखी सांगा. स्टेशनरी, बरोबर आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला फाईल, पेन, पेन्सिल्स हे सगळं लागतं ना, हा पण खर्च आहे. एक एक्झाम्पल तुम्ही सांगू नका, 11वी वाले होते ते नका सांगू, नवीन सांगा. बाकीच्यांनी सांगा, पाठीमागं सांगा. खर्चाचा एखादा एक्झाम्पल सांगा. कॅरेज इनवर्ड, बरोबर आहे. पण आता कॅरेज इनवर्ड जरा थोडं हाय लेवल झालं. कॅरेज इनवर्ड आन्सर बरोबर आहे तुझं, मी जरा जनरल घेतोय बाकी सगळ्यांना समजावं असं. सांगा ना एखादा एक्झाम्पल सांगा. व्यावसायिकाला काय काय खर्च करायला लागतो? भाडं द्यायला लागतं, रेंट, बरोबर आहे का? रेंट एक्झाम्पल बरोबर आहे, रेंट. तुम्ही वरती सांगितलेलं एक्झाम्पल सॅलरी, पगार कामगारांचा करायला लागतो, बरोबर आहे. ॲडव्हर्टिजमेंट, जाहिरात करायला लागते व्यवसायाची, हा पण खर्च झाला. या सगळ्यांना म्हणायचं एक्सपेंडिचर. एक्सपेन्सेसचा सिंपल अर्थ, एक्सपेन्सेस म्हणजे काय? खर्च. जे व्यवसाय करण्यासाठी लागणारे रोजचे खर्च आहेत ते झाले तुमचे एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस. आलं लक्षात? आता याच्यात कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू ह्याच्यात जात नाही मी, हे तुम्हाला ज्या वेळेला प्रॉब्लेम येईल त्यावेळेला सांगाल मी. हा आपला आत्ताचा सिलेबस नाही आहे. आपल्याला मेन हे कळायला पाहिजे होतं, एक्सपेंडिचर म्हणजे काय? खर्च. आणि एक लास्ट पॉईंट आहे इन्कम. इन्कमचा अर्थ काय होतो बरं? इन्कम उत्पन्न. आता व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मला सांगा, कुठल्याही बिझनेसमनचं उत्पन्न काय असणार बरं? प्रॉफिट. हा प्रॉफिट वेगळा झाला, इन्कम. उत्पन्न काय आहे? प्रॉफिटमध्ये काय फरक आहे? तुमच्या इन्कम मधून खर्च मायनस केल्यावरती प्रॉफिट राहतो. इन्कम म्हणजे उत्पन्न. उत्पन्न म्हणजे एखादा एक्झाम्पल सांगा.
प्रॉफिटचा फरक कळाला. प्रॉफिट म्हणजे शेवटी राहणार आहे इन्कम मधून खर्च मायनस केल्यावरती प्रॉफिट राहतो. मी तुम्हाला इन्कम विचारतोय, काय करतो व्यावसायिक प्रत्येक जण. समजा एखादा इलेक्ट्रॉनिक वाला दुकान आहे, इलेक्ट्रॉनिक वाल्याला कुठून उत्पन्न मिळणार, काय बिझनेस करणार तो? हा, माल विकणार, सेल्स. सिंपल अर्थ काय झाला, सेल्स. उत्पन्नाचं एक्झाम्पल काय, सेल्स ऑफ गुड्स, माल विकणे. एखादा डॉक्टर आहे, डॉक्टरचं इन्कम काय झालं बरं, डॉक्टरला काय उत्पन्न मिळणार, आता डॉक्टर माल विकणार आहे का, डॉक्टरला काय मिळतं, फीज. हा झाला इन्कम, याला म्हणतात इन्कम. आणखी एक एक्झाम्पल सांगतो, माझ्याकडे पैसे आहेत, मी बँकेत त्याची FD केली, त्याच्यावरती काय मिळणार मला, इंटरेस्ट मिळणार, हे झालं इन्कम. कळलं, इंटरेस्ट रिसिव्ड, व्याज मिळालं. आणखी याचं एक्झाम्पल एक कमिशन. जर सपोज एखादं काम करून दिलं मी आणि त्याच्या बदल्यात मला कमिशन मिळालं, तर हा पण माझ्यासाठी झाला इन्कम. येते लक्षात काय म्हणतोय मी, इन्कमाचा अर्थ कळतो. आणखी बरेच एक्झाम्पल आहेत, जसे येतील तसे बघू आपण. एक लास्ट एक्झाम्पल सांगतो. सपोज माझे बिल्डिंग आहे, त्याच्यामधला एकच फ्लोर मी वापरतोय आणि बाकीचे फ्लोर मी भाड्याने दिले, तर त्याच्या बदल्यात काय मिळणार मला, रेंट. हा काय झाला, इन्कम. उत्पन्न झालं म्हणजे इन्कम झाला. आलं लक्षात, रेंट रिसिव्ड. इन्कमचा अर्थ कळाला. आणखी दोन गोष्टी कळण्या गरजेचे आहेत. आता लास्ट 2 पॉईंट आहेत, सन्ड्री डेटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर्स. आता सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं म्हणजे डेटर्स म्हणजे आपले कस्टमर, डेटर्स म्हणजे कोण, कस्टमर. आणि क्रेडिटर्स म्हणजे आपण ज्यांचे कस्टमर आहेत, सप्लायर थोडक्यात आपले. डेटर्स म्हणजे कोण, कस्टमर. आणि क्रेडिटर्स म्हणजे आपले सप्लायर, म्हणजे ज्याचे आपण कस्टमर आहे. पण सगळे कस्टमर का, तर सगळे कस्टमर नाही आहेत. कुठले कस्टमर, ज्यांना आपण उधारीवरती माल विकला त्यांना डेटर्स म्हणतात. अकाउंटमध्ये डेटर्स कोणाला म्हणतात, ज्यांना उधारीवरती माल दिलाय आपण त्यांना डेटर्स म्हणणार. जो कॅशमध्ये माल घेतो त्याला डेटर्स म्हणणार नाही. आलं लक्षात, ज्यांना उधारीवरती माल विकलाय त्याला डेटर्स म्हणायचं. मग आता क्रेडिटर्स काय होईल बरं, हेच लॉजिक वापरून क्रेडिटर्स काय होईल, आपण ज्यांच्याकडून उधारीवरती माल घेतला. आलं लक्षात, उधारीवरती खरेदी केला ज्यांच्याकडून त्यांना म्हणायचं क्रेडिटर्स. आता एक सिंपल प्रश्न विचारतो मी तुम्हाला. तुम्ही मला सांगितलं ॲसेट म्हणजे मालमत्ता आणि लायबिलिटी म्हणजे काय, देणी. आता मला सांगा, सन्ड्री डेटर्स आणि क्रेडिटर्स मधले ॲसेट कुठली होईल आणि मालमत्ता कुठली होईल, बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचार करा. डेटर्स म्हणजे ज्यांना मी उधारीवरती माल दिलाय, जे मला भविष्यात पैसे देतील, बरोबर. आणि क्रेडिटर्स म्हणजे कोण, मी उधारीवरती माल घेतला, ज्यांना भविष्यात मला पैसे द्यायचे ते. मग ॲसेट कुठली होईल इथली, डेटर का क्रेडिटर, भविष्यात पैसे मिळणार ना त्याचे, म्हणजे डेटर्स काय झालं आपल्यासाठी, ॲसेट झाले. आणि क्रेडिटर म्हणजे यांना भविष्यात आपण पैसे द्यायचे ते, म्हणजे काय झाली ती आपली. ओके, डन. बेसिक तुमचं क्लिअर. आता मी तुम्हाला 4 ते 5 पॉईंट सांगितले, तुम्ही मला एक एक सांगायचं. पहिला पॉईंट कुठला सांगितलं मी तुम्हाला, ॲसेट. ॲसेटचं आपल्या शुद्ध मराठीत काय म्हणायचं, ॲसेटला मालमत्ता. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, फिक्स्ड ॲसेट्स आणि करंट ॲसेट्स. फिक्सचं एक्झाम्पल सांगा बरं. फिक्स म्हणजे लॉंग टर्म बेनिफिट देणाऱ्या, जास्त कालावधीसाठी ज्यांचा फायदा मिळतो त्यांना बोलायचं फिक्स ॲसेट्स. एक्झाम्पल सांगा, मशिनरी. ओके, मशिनरी. आणखी सांगा, फर्निचर. स्टॉक नाही, 1 मिनिट सांगतो, स्टॉक का नाही सांगतो. बिल्डिंग. आणखी बरेच आहेत, जसे प्रॉब्लेम येतील तसे तुम्हाला लक्षात येतील. स्टॉक का नाही, करंटमध्ये काय फरक आहे, ज्याचा 1 वर्षाच्या आतच फायदा मिळतो आपल्याला, त्या झालं स्टॉक, करंट ॲसेट. आता स्टॉक आपल्याकडे वर्षानुवर्ष राहतो का, नाही. स्टॉक आणला की विकणार, परत आणणार, परत विकणार, तो चेंज होत राहतो, म्हणजे ती कुठली ॲसेट होईल, करंट होईल. कळालं, एक एक्झाम्पल देण्याबरोबर सांगितलं स्टॉक. आत्ता वरती आपण एक पाहिलं डेटर. डेटर तुम्ही सांगितलं मला ॲसेट येते, म्हणजे ज्यांना उधारीवरती माल विकतो ना ते आपली मालमत्ता आहे. का मालमत्ता आहे, कारण भविष्यात काय मिळणार आपल्याला, त्यांच्याकडून पैसे मिळतील ना. मला सांगा, डेटर कुठली ॲसेट होईल, करंट होईल का फिक्स होईल, करंट होईल. कारण मला सांगा, तुम्ही डेटर्सकडे पैसे वर्षानुवर्ष ठेवता का लगेच घेता, म्हणजे 1 वर्षाच्या आतच घेता ना, म्हणजे कुठली ॲसेट झाली ती, फिक्स का करंट, करंट. सन्ड्री डेटर्स. आणखी याच्यामध्ये आहेत ते आपण प्रॉब्लेम आल्यावर ते बेसिक कळते ना काय सांगतोय मी. पुढचा पॉईंट आहे लायबिलिटीज. बघितला आपण एक, लायबिलिटीजचा अर्थ सांगा काय, देणी.
याच्यामध्ये पण फिक्स करंट आहे, पण आपल्याला त्याची गरज नाही, आपल्याला फक्त एक्झाम्पल पाहिजे. एक्झाम्पल सांगा मला याचं एखादं. लायबिलिटी देणीचं एक्झाम्पल सांगा. बँक लोन, बँकेचं जर लोन घेतला असेल तर ती पण आपली देणी आहे. रेंट भरायचं असेल, रेंट फक्त लायबिलिटी नाही आहे. रेंट लायबिलिटी कधी बनणार, त्याचे पैसे द्यायचे बाकी असतील तर लायबिलिटी बनणार. समजा या महिन्याचं रेंट मी त्याच महिन्यात देऊन टाकलं तर लायबिलिटी कधी, लायबिलिटी कधी बनणार, देणी कधी बनणार, त्याचे पैसे द्यायचे बाकी असतील तर. आलं लक्षात. रेंट, त्याच्यामुळे मी याच्या शब्दावर शब्द वापरतो पेबल. पेबल म्हणजे द्यायचं बाकी आहे. एक एक्झाम्पल तुम्ही सांगितलेलं ते पण घेऊ आपण, सॅलरी पेबल. आणि एक शेवटचं एक्झाम्पल मी सांगितलेलं क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्सचा अर्थ काय सांगितला, उधारीवरती माल घेतला, पैसे त्यांना द्यायचे, सन्ड्री क्रेडिटर्स. त्यानंतर आपण पॉईंट पाहिला एक्सपेंडिचर किंवा एक्सपेन्सेस. हा महत्वाचा पॉईंट आहे फायनल अकाउंटमध्ये. एक्सपेन्सेस महत्वाचा फायदा आहे. एक्सपेन्सेस म्हणजे काय सांगितलं तुम्ही मला, खर्च. आता आपल्याला फायनल अकाउंटसाठी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे याच्यामध्ये, तो आपण डिस्कस करू. खर्चामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि दुसरा आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. काय कॉपी करू नका, समजून घ्या फक्त. दोन प्रकार सांगितले मी एक्सपेन्सेस मध्ये. कुठले प्रकार, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. आता सिंपल शब्दात सांगतो, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये काय फरक आहे. समजा तुमचा बॉल पेन आहे, हा पेन बनवायची माझी फॅक्टरी आहे. तर डायरेक्ट खर्च म्हणजे कुठला, हा पेन बनवण्यासाठी जो लागणारा खर्च आहे, पेन तयार होण्यासाठी लागणारा खर्च, तो झाला डायरेक्ट. म्हणजे असा खर्च जो केला नाही तर पेन माझा तयार होणार नाही. आलं लक्षात, तो खर्च झाला डायरेक्ट. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय, तो फॅक्टरीतलाच खर्च आहे, पण त्याचा पेन बनवण्यासाठी डायरेक्ट संबंध नाही, काय तो लागतो व्यवसायासाठीच होणारा खर्च आहे, पण पेन तयार करण्यासाठी आवश्यक नाहीये, असा खर्च झाला इनडायरेक्ट. काय म्हटलं मी, माझी फॅक्टरी पेन बनवायची आहे, पेन तयार करण्यासाठी जो जो खर्च गरजेचा आहे, म्हणजे असा खर्च जो केला नाही तर पेन तयार होणार नाही, तो कुठला झाला, डायरेक्ट. इन शॉर्ट म्हणजे मी एक शब्द वापरतो म्हणजे तुम्हाला आणखी व्यवस्थित लक्षात येईल. फॅक्टरीमध्ये लागणारा खर्च जो आहे ना, तो असतो डायरेक्ट. आणि इनडायरेक्ट म्हणजे आउटसाइड फॅक्टरी, म्हणजे फॅक्टरीच्या बाहेरचा खर्च. म्हणजे आता एक्झाम्पल मध्ये आपल्या काय, पेन बनवायचा आहे, त्यासाठी जो जो खर्च लागतो तो झाला डायरेक्ट. आता एक्झाम्पल घ्या, आपण प्लॅस्टिकचा पेन बनवतोय, काय खर्च, काय लागू शकतो याला डायरेक्ट बनवायला, बरं, इंक. बरोबर एक्झाम्पल दिलं त्यांनी, इंक. आता मी एक दोन एक्झाम्पल देतो तुम्हाला, मग तुम्ही मला सांगा त्यातला तो डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. रॉ मटेरियलचा अर्थ कळतो का, रॉ मटेरियल म्हणजे काय, कच्चा माल. पेनासाठी कच्चा माल काय लागणार आहे मला, प्लास्टिक. मोल्ड बनवायला प्लास्टिक लागणार ना, प्लास्टिक, इंक, त्याची शाई लागल, बरोबर आहे. काही झाला. आणखी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, जो शब्द तुम्ही मे बी ऐकला असेल, वेजेस. वेजेसचा अर्थ माहिती, वेजेस, वेजेस म्हणजे मजुरी. आणि दुसरा आहे सॅलरी. सॅलरीचा अर्थ काय होतो, पगार. आता वेजेस आणि मजुरीमध्ये काय फरक आहे, फॅक्टरीतल्या कामगारांचा जो पगार आहे, म्हणजे तुम्ही कुठली फॅक्टरी बघितली असेल, मशीनवरती जे लोक काम करतात का, मजूर. मजूरचा अर्थ कळतो ना, मजूर. जे मशीनवरती काम करणार आहेत त्यांचा पगार झाला वेजेस. आणि सॅलरी म्हणजे ऑफिस स्टाफचा पगार, थोडक्यात ऑफिसर लोकांचा पगार, त्याला म्हणतो आपण सॅलरी. ऑफिसमध्ये बसणाऱ्यांचा पगार झाला सॅलरी, आणि जे ऍक्च्युली मशीनवरती काम करते ते त्यांचा पगार झाला वेजेस. फरक कळाला दोघांमधला, वेजेस आणि सॅलरी मधला. आणखी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ऑफिस रेंट. दुसरा सांगतो फॅक्टरी रेंट. हे सगळे मी एक्सपेंडिचरचे एक्झाम्पल घेतोय. ऍडव्हर्टिजमेंट. दुसरं एक्झाम्पल त्यांनी जे सांगितलं होतं ते त्याचं नाव कॅरेज इनवर्ड आहे, पण कॅरेज लगेच म्हणत नाही मी, कॅरेज ठीक आहे, कॅरेज घेऊ शब्द आपण, कॅरेज, किंवा त्याला दुसरा शब्द देतो ट्रान्सपोर्ट, म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल, ट्रान्सपोर्ट. आणखी काय एक्झाम्पल घेऊ, एक लास्ट एक्झाम्पल घेतो, डिस्काउंट अलाउड. आता आपल्या एक्झाम्पलवरती या. मी काय सांगितलं, आपली फॅक्टरी कशाची आहे, पेन तयार करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं जो खर्च पेन बनवायला गरजेचा आहे तो कुठला झाला, डायरेक्ट. आणि बाकीचा खर्च कुठला झाला, इनडायरेक्ट. मला आता तुम्ही आन्सर द्यायचं. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल आहे, प्लास्टिक आहे, इंक आहे, हा खर्च पेन बनवण्यासाठी आवश्यक आहे का नाहीये,
आवश्यक आहे. जर मी प्लॅस्टिकच नाही आणलं तर पेन बनवलं का मी? नाही. म्हणजे हा कुठला झाला? डायरेक्ट झाला. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये वेजेस म्हणजे मजुरी. मजुरी म्हणजे कोण? जे मशीनवरती काम करणारे कामगार आहेत. मला सांगा, त्यांचा जर मी पगार दिला नाही किंवा कामगार कामाला लावला नाही मशीनवरती, तर माझा पेन तयार होईल का? म्हणजे हा कुठला झाला? डायरेक्ट झाला की इनडायरेक्ट झाला? डायरेक्ट झाला. मॅडम आहे ना रेंजमध्ये? एकटी डायरेक्ट. दुसरा एक एक्झाम्पल देतो. सॅलरी. सॅलरी म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? ऑफिसमधल्या कामगारांचा पगार. किंवा त्यापेक्षा दुसरं एक्झाम्पल मी जे प्रत्येक बॅचमध्ये देतो, तुम्ही कुठल्या ऑफिसमध्ये गेल्यावरती तिथे एक रिसेप्शनला मॅडम बसलेला असतात, बरोबर आहे का? तर रिसेप्शनच्या मॅडमचा पगार म्हणजे सॅलरी. आता मला सांगा, रिसेप्शनच्या मॅडमचा पगार पेन तयार करण्यासाठी आवश्यक आहे का? असं समजा की एक महिनाभर मॅडम कामाला नाही आल्या, फॅक्टरीतलं काम चालू राहील का बंद पडेल? चालू राहणार. म्हणजे तो डायरेक्ट झाला की इनडायरेक्ट झाला? इनडायरेक्ट. का? कारण पेन बनवण्यासाठी त्याचा काही संबंध नाही किंवा तो फॅक्टरीत लागतोय का? म्हणजे तो काय झाला? इनडायरेक्ट झाला. पुढे मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, ऑफिस रेंट. असे ॲझ्युम करा की माझी फॅक्टरी आहे ती थोडी आउटसाईडला आहे आणि माझं ऑफिस मेन सिटीमध्ये आहे. म्हणजे फॅक्टरीची जागा वेगळी आणि ऑफिसची जागा वेगळी आहे. मी ऑफिसचं जे रेंट म्हणजे भाडं भरतोय तो खर्च आहे, पण तो ऑफिसचं रेंट डायरेक्ट होईल का इनडायरेक्ट होईल? कारण ऑफिसच्या भाड्याचा आणि फॅक्टरीत चालणाऱ्या कामाचा तसं तुम्ही जर विचार केला तर ते गरजेचं आहे. कारण मॅनेजमेंट कुठून होणार? सगळं ऑफिसमधूनच होणार. पण आपल्याला खर्चामध्ये बायफरेशन कसं करायचंय? जो फॅक्टरीत होणारा खर्च आहे तो वेगळा आणि बाकीचा इतर खर्च वेगळा. म्हणजे मला सांगा, ऑफिस रेंट कुठला खर्च होईल? इनडायरेक्ट होईल, बरोबर. आता पुढचा एक्झाम्पल आहे फॅक्टरी रेंट. आधी होतो ऑफिस रेंट, आता आहे फॅक्टरीचं रेंट. फॅक्टरीचं रेंट कुठला होईल? डायरेक्ट होईल का इनडायरेक्ट होईल? मी जर फॅक्टरीसाठी जागाच घेतली नाही तर मशीन वगैरे लावून काम कुठं करणार मी? म्हणजे हा कुठला झाला? पुढचा आन्सर ऍडव्हर्टिजमेंट. ऍडव्हर्टिजमेंटचं तू सांग. ऍडव्हर्टिजमेंटचा अर्थ कळाला? ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे काय? जाहिरात खर्च आहे. जाहिरात डायरेक्ट खर्च होईल का इनडायरेक्ट होईल? कुठला होईल? इनडायरेक्ट. का बरं? चुकलं चुकू दे, सांग का? ऍडव्हर्टिजमेंट जाहिरात. जाहिरात तुम्हाला पेन तयार करायला जाहिरात करायला लागते का? फॅक्टरीमध्ये लागतं का जाहिरातीचा खर्च आपल्याला? पेन तयार झाल्यानंतर तो विकण्यासाठी आपण जाहिरात करतो. डायरेक्ट म्हणजे कुठला? जो पेन तयार होईपर्यंत लागणारा खर्च आहे तो डायरेक्ट आहे, बरोबर. आणि ऍडव्हर्टिजमेंट आपल्याला कधी लागते? नंतर लागणार, आफ्टर प्रोडक्शन. म्हणजे तो कुठला झाला? इनडायरेक्ट. समजतंय? इनडायरेक्ट झाला. महाराज तुम्ही आन्सर द्यायचा आता. कॅरेज किंवा ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्टचा अर्थ कळतो? ट्रान्सपोर्ट माल वाहतुकीचा खर्च. म्हणजे एक्झाम्पल देतो तुला, तुम्हाला सांग डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे. मी ज्याच्याकडून माल घेतो तो मालक आहे मुंबईमध्ये. मी मुंबईमध्ये माल घेतला आणि ट्रान्सपोर्टने तो माल माझ्या फॅक्टरीपर्यंत आणला. त्या वाहतुकीसाठी मी 50,000 रुपये ट्रान्सपोर्टचं भाडं दिलं टेम्पोवाल्याला. तो खर्च आहे माझ्यासाठी. बाकीच्यांनी बोलायचं नाही. डायरेक्ट होईल का इनडायरेक्ट होईल? डायरेक्ट होईल, बरोबर आन्सर आहे. का बरं डायरेक्ट? मटेरियलच नाही आलं तर पेन तसा तयार कसा करणार? बरोबर आहे. म्हणजे कुठला झाला तो? डायरेक्ट झाला. आता तुम्हाला जर एवढं कळालं तर मी एक एक्झाम्पल वाढवतो आणखी. एक कॅरेज इनवर्ड आहे. इनचा अर्थ होतो इनचा अर्थ होतो आपल्याकडं, म्हणजे खरेदी केलेला माल वाहतूक करण्यासाठी झालेला खर्च म्हणजे इनवर्ड झाला. आता दुसरं एक्झाम्पल देतो ह्याच्यातलंच तुम्हाला कळल्यामुळं. कॅरेज आउटवर्ड. आउटवर्डचा अर्थ होतो सेलसाठी लागणारा ट्रान्सपोर्ट. सेलच्या वेळेला लागणारा ट्रान्सपोर्ट म्हणजे मी काय? मी माझा माल कस्टमरला पाठवतोय, त्याला म्हणणार मी कॅरेज आउटवर्ड. हे आपण पुढे परत डिटेलमध्ये बघू. मला सांगा, हा पण ट्रान्सपोर्टचाच खर्च आहे, पण हा कधीचा आहे? माल तयार केल्यानंतर कस्टमरला पाठवतोय. नाव विसरतो मी, जरा थोडे दिवस विसरला. अनुष्का ना? अनुष्का. अनुष्का कॅरेज आउटवर्ड डायरेक्ट खर्च होईल का इनडायरेक्ट होईल? इनडायरेक्ट होईल. कारण का? पेन तयार करण्यासाठी लागतोय का तो खर्च? म्हणजे फॅक्टरीत लागतोय का? म्हणजे कुठला झाला तो? इनडायरेक्ट. एक लास्ट एक्झाम्पल राहिलं तेवढं सांगा मला. म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट कळालं म्हणजे तुम्हाला 40% टॉपिक जमला. आतापर्यंत जे केलं त्यातलं 40% क्लिअर झालं तुमचं. डिस्काउंट एक मी लास्ट एक्झाम्पल आहे. डिस्काउंट म्हणजे काय? डिस्काउंटचा अर्थ काय होतो? कस्टमरला आपण सूट देतो. म्हणजे 1000ची वस्तू आपण 800 मध्ये दिली, त्याचे 200 कमी केले तो आपल्यासाठी खर्च आहे. डिस्काउंट कुठला खर्च होईल? डायरेक्ट होईल का इनडायरेक्ट होईल? डायरेक्ट. का बरं? डिस्काउंट कधी देतो आपण? मी पेन तयार करायला फॅक्टरीमध्ये घेतलंय त्यावेळेला डिस्काउंट येतो का? डिस्काउंट कधी द्यायला लागतो? झाल्यानंतर विकताना डिस्काउंट द्यायला लागतो. म्हणजे तो फॅक्टरीत लागणारा खर्च आहे का? कुठला झाला मग? डायरेक्ट. आला लक्षात?
आता हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट का बघतोय आपण एवढं, डायरेक्ट इनडायरेक्ट करणं का गरजेचं आहे? हां, तर आपल्याला फायनल अकाउंटमध्ये एक्झॅक्ट बनवायचं काय असतं, तर पहिलं अकाउंट बनवायचं आपल्याला असतं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट. काय नाव आहे अकाउंटचं? ट्रेडिंग अकाउंट. याला दोन साईड आहेत, क्रेडिट आणि डेबिट. याचा फॉर्मॅट आहे पर्टिक्युलर्स, अमाऊंटचे दोन कॉलम असतात, परत पर्टिक्युलर्स आणि परत अमाऊंटचे दोन कॉलम. डेबिट क्रेडिट रूल वगैरे तुमच्या जरी लक्षात नसतील तरी डेबिट क्रेडिट आपण म्हणजे याचा अर्थ काय होतो, इथून इकडे जी आहे ती डेबिट साईड आहे, डेबिटचा DR शॉर्ट फॉर्म आहे, आणि याच्या इकडे ती क्रेडिट साईड आहे, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CR. आलं लक्षात? दुसरं अकाउंट आपल्याला बनवायचं सेम असंच अकाउंट आहे, फक्त त्याचं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काय नाव आहे अकाउंटचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फॉर्मॅट सेम आहे, मी फॉर्मॅट बनवत नाही. इकडे डेबिट आणि पलीकडे क्रेडिट. आणि तिसरं जे आपल्याला बनवायचं आहे तो अकाउंट नाही, ते स्टेटमेंट आहे. मध्ये एक सोडलं काय मी? हां, मध्ये एक सोडलं. सेकंड नंबर होता आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एकदम नॉर्मल बसून फक्त नॉलेजसाठी ऐकायचं आहे, याचं प्रेशर घ्यायचं नाही. आपल्याला महिनाभर पुढे हेच करायचं आहे, त्याच्यामुळे मला बेसिक कन्सेप्ट सांगायची तेवढी फक्त समजून घ्या. आणि पुढे आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट हे अकाउंट नाही आहे, हे स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे याला डेबिट क्रेडिट करत नाही आपण. तर बॅलन्स शीटमध्ये काय दाखवतो आपण? लायबिलिटीज इकडे दाखवतो, रुपीजचे दोन कॉलम, आणि इकडे दाखवतो आपण ॲसेट्स, रुपीज आणि. आता आपलं मेन जे पॉईंट बघितलं, एकदा नाव सांगा बरं मला, कुठले कुठले अकाउंट बनवायचे आपल्याला? ट्रेडिंग अकाउंट, दुसऱ्या अकाउंटचं नाव काय? प्रॉफिट अँड लॉस, आणि तिसरा अकाउंट नाही आहे, स्टेटमेंट आहे, त्याचं काय नाव आहे? बॅलन्स शीट. आत्ता जो पॉईंट बघत होतो ना आपण, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, हे बायफर्केशन का करायला लागतं आपल्याला? तर डायरेक्ट एक्सपेन्सेस जो आहे तुमचा, तो डायरेक्ट एक्सपेन्सेस जातो ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिटला. कुठल्या अकाउंटमध्ये जातो? ट्रेडिंग अकाउंटमध्ये. कुठल्या साईडला? डेबिट साईडला. आणि जो इनडायरेक्ट खर्च आहे तुमचा, इनडायरेक्ट जो आहे तो जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिटला. इनडायरेक्ट सोबत एक शब्द लक्षात ठेवा, लॉस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सोबत एक शब्द लक्षात ठेवा, लॉस. मी काय सांगितलं, आपण वरती पाहिलं, फॅक्टरीमध्ये पेन बनवायची कंपनी आहे, त्याच्यात आपण शिकलो की डायरेक्ट कसा बघायचा आणि इनडायरेक्ट कसा बघायचा, बरोबर? आता डायरेक्ट इनडायरेक्ट का करायचं, त्याचं कारण असं आहे की डायरेक्ट खर्च कुठल्या अकाउंटमध्ये जातो? ट्रेडिंग अकाउंटमध्ये जातो. आणि इनडायरेक्ट खर्च कुठल्या अकाउंटमध्ये जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथपर्यंत कळालं? क्लिअर? ओके. म्हणजे तुमचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे त्याच्या डेबिटला म्हणजे काय, या साईडला, म्हणजे इथं इथं तुमचे सगळे डायरेक्ट खर्च येणार, डायरेक्ट एक्सपेन्सेस जे जे काय असतील ते तुमचे डेबिटला येणार. आणि दुसरं सांगितलं मी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट मी कुठं सांगितलं तुम्हाला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिटला. म्हणजे कुठलं? हे जे दुसरं अकाउंट आहे आपलं प्रॉफिट अँड लॉस, याच्या डेबिटला, म्हणजे इनडायरेक्ट खर्च जे आहेत ते सगळे तुमचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिटला. इथपर्यंत कळालं? थोडं थोडं कळालं का? बाउन्सर चाललंय? समजतंय ना? आता दुसरं बॅलन्स शीट आपण नंतर डिस्कस करू. एक महत्त्वाचा पॉईंट सगळ्यात जास्त आपल्याला नक्की प्रॉब्लेममध्ये करायचं काय असतं, एक्झाममध्ये क्वेश्चन कसा येतो आपल्याला तो बघू आपण. असं तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला असतो, प्रॉब्लेम डिटेलमध्ये बघण्याच्या अगोदर मला तुम्हाला आज चार्ट समजून सांगायचं आहे. काय नाव याचं चार्टचं? ट्रायल बॅलन्स. तुम्हाला एक टॉपिक होता लेजर, 11वीला होता का? ओळखीचा वाटतो का शब्द? त्याच्यामध्ये आपण लेजर बनवायला शिकलो होतो. जर 11वीचं नसेल समजलं तर जाऊ दे, एक समजून घ्यायचं. ट्रायल बॅलन्सला मला सांगा दोन साईड आहेत. कुठल्या कुठल्या साईड आहेत? दोन बॅलन्सेस असतात. कुठल्या? एक आहे डेबिट आणि दुसरा आहे क्रेडिट. आता मी हेच वरती घेतो फक्त इथं. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला जो एक्झाममध्ये क्वेश्चन दिलेला असतो त्याच्यामध्ये एक चार्ट दिला आहे आपल्याला, त्याच्यामध्ये दोन साईड आहेत. कुठल्या? डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स. एक एक बघू आपण आता.
तर लक्षात ठेवायचं डेबिटला जे जे काही दिलेलं असणार, डेबिटला म्हणतोय म्हणजे मी कुठल्या, ही जी साईड आहे ना, ही हे जे जे काही दिले ना याच्याविषयी बोलतो मी. डेबिटला जे जे काही दिलंय ना ते काय असू शकतं, डेबिटला जे दिलंय आपल्याला ते एकतर ॲसेट असणार किंवा एक्सपेन्सेस असणार. काय असू शकतं, ॲसेट्स म्हणजे काय, मालमत्ता, आणि एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च. म्हणजे डेबिटला आपल्याला जे दिलंय ना ते एकतर मालमत्ता असणार किंवा खर्च असणार, बरोबर. मग आपण आता ठीक आहे ॲसेटचं ठीक आहे. एक्सपेन्सेस म्हणजे आत्ताच आपण पाहिलं, दोन प्रकार पाहिले एक्सपेन्सेस मध्ये, कुठले सांगा बरं, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. एक पॉईंट आपण आता वरती कव्हर केला, डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे, ट्रेडिंग अकाउंटमध्ये जायला पाहिजे. इथे मी वरती पण बनवलं, डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये, ट्रेडिंग अकाउंटमध्ये. ठीक आहे, फक्त जस्ट नाव लक्षात ठेवा, प्रॅक्टिसमध्ये एवढी प्रॅक्टिस होईल तुमची की आयुष्यभर विसरणार नाही तुम्हाला. डायरेक्ट इनडायरेक्ट, डायरेक्ट इनडायरेक्ट, 1.5 तास आपलं लेक्चर चालू झाले की झोपेत पण तुम्ही करणार डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट आहे, डायरेक्ट आहे, इनडायरेक्ट आहे. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मी तुम्हाला सांगितलं, याच्यासोबत एक शब्द लक्षात ठेवा, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लॉस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठल्या अकाउंटमध्ये जाणार सांगितलं तुम्ही, नाव लक्षात ठेवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता जर ॲसेट कुठं जाणार, हा तर एकदमच सिंपल क्वेश्चन आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं आपल्याला बनवायचे काय काय, एकदा परत आन्सर सांगा. ट्रेडिंग, ट्रेडिंगला कुठले खर्च घेणार आपण, डायरेक्ट. दुसरा अकाउंट कुठलं बनवणार आपण, प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसला कुठले खर्च, इनडायरेक्ट आणि त्यासोबत लॉस. आणि तिसरं मी सांगितलं तुम्हाला बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला कुठल्या साईड आहेत सांगा बरं, लायबिलिटी आणि, आता इथं तर डायरेक्ट नाव दिलंय ना, ॲसेट असेल तर ते कुठं जाणार, बॅलन्स शीटमध्ये ॲसेटला, बरोबर आहे. मग आता मला सांगा, एकदा परत सांगा, ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड बघितली आपण आतापर्यंत. डेबिटला दोन ऑप्शन्स आहेत, जे जे काही डेबिटला दिलंय ते दोन्हीपैकी काय असू शकतं. पहिलं काय, ॲसेट किंवा एक्सपेन्सेस, ॲसेट किंवा एक्सपेन्सेस, कळलं, ॲसेट किंवा एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेस मध्ये दोन प्रकार आहेत, डायरेक्ट आणि, लक्षात राहिलं असेल तर सांगा बरं, डायरेक्ट कुठल्या अकाउंटमध्ये लिहायचा, ट्रेडिंग, आणि इनडायरेक्ट प्रॉफिट. आता आपण बघू तुम्हाला कळालंय का, तुम्ही मला आन्सर सांगायचं. हे डेबिट मध्ये जे आहे ना, आपण काय बघितलं इथं ऑप्शन काय असणार, एक तर हे नाही, ॲसेट असणार आहे किंवा एक्सपेन्सेस असणार, बरोबर का, हेच पाहिलं ना. एक तर ॲसेट पाहिजे किंवा एक्सपेन्सेस पाहिजे. मग तुम्ही मला सांगायचे ॲसेट आहे की एक्सपेन्सेस आहे. परचेस, परचेसचा अर्थ होतो गुड्स परचेस, माल खरेदी. मला सांगा आपण माल खरेदी केला दुकानात, तर ते ॲसेट होईल का एक्सपेन्सेस होईल, सगळ्यांनी आन्सर सांगायचं. ॲसेट आहे का एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस आहे. तुम्हाला वाटेल माल तर ॲसेट आहे सर आपली, सगळा माल ॲसेट नाही आहे. मी 10 लाखाचा माल खरेदी केला, त्यातला 8 लाखाचा विकला, तो आहे का माझ्याकडे आता, 2 लाखाचा शिल्लक आहे ना, स्टॉक, स्टॉक ॲसेट आहे आपली, सगळा माल ॲसेट नाही. कळलं, म्हणजे परचेस म्हणजे माल खरेदी केला तर ते आपल्यासाठी काय झालं, सगळ्यांनी सांगा, एक्सपेन्सेस, खर्च आहे. शॉर्टकटमध्ये देतो एक्सपेन्सेस. पुढे दिले वेजेस, वेजेसचा अर्थ काय सांगितला. आता हे जे अकाउंटचे नाव आहेत ना ते काय काय तुम्हाला मे बी नवीन वाटतील, तर नवीनचं टेन्शन घेऊ नका. 61 प्रॉब्लेम आहेत, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये रिपीट आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात ठेवायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक रिपीट होऊन जाईल तुमचं. आता जस्ट मला तुम्हाला हिंट द्यायची की या टॉपिकमध्ये करायचं आहे का आपल्याला, इंट्रोडक्शन आहे जस्ट. वेजेसचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं होता मजुरी. मग मला सांगा मजुरी म्हणजे काय होईल, एक्सपेन्सेस होईल का ॲसेट होईल, एक्सपेन्सेस होईल, बरोबर आहे. आता ह्याच्या पुढचं एक क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला. एक्सपेन्सेस तर कळालं, परचेस म्हणजे तुम्ही म्हणले माल खरेदी केला. आता एक्सपेन्सेस मध्ये दोन प्रकार आहेत, कुठला, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. मग माल खरेदी केला तो डायरेक्ट खर्च होईल का इनडायरेक्ट होईल, कुठला होणार, डायरेक्ट ना, बरोबर आहे ना. मग डायरेक्ट असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये, बोला ना, ट्रेडिंग अकाउंटमध्ये. ओके, मी तो शॉर्टकट लिहितो, हा डायरेक्ट खर्च आहे, जाणार ट्रेडिंग अकाउंटमध्ये. दुसरा खर्च तुम्ही सांगितलं मला, वेजेस म्हणजे मजुरी, मशीनवरती काम करणाऱ्या कामगारांचा पगार. पहिले तर बेसिक हे खर्च आहे. आता पाहायचं आपण डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे. मग मजुरी काय, कुठला खर्च आहे, डायरेक्ट आहे इनडायरेक्ट आहे, डायरेक्ट आहे. मग कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे, ट्रेडिंग अकाउंटमध्ये. समजते, थोडं थोडं समजते. हा खर्च आहे डायरेक्ट, हा जाणार ट्रेडिंग अकाउंटमध्ये, डेबिट. पुढचा एक्झाम्पल आहे कॅरेज इनवर्ड. काही काही नावं नवीन येतील. कॅरेजचा अर्थ होतो ट्रान्सपोर्ट. दोन प्रकारचा ट्रान्सपोर्ट आहे. इन शब्द लक्षात ठेवा, इन, इन म्हणजे काय, आपल्याकडे.
म्हणजे माल खरेदी करताना झालेला ट्रान्सपोर्ट आहे. आणि आउटचा अर्थ करतो बाहेर, म्हणजे माल विकताना झालेला ट्रान्सपोर्ट म्हणजे आउटवर्ड, आणि खरेदी करताना झालेला ट्रान्सपोर्ट म्हणजे इनवर्ड. मग मला सांगा, माल खरेदी करताना लागलेला ट्रान्सपोर्टचा खर्च. पहिला तर प्रश्न ही ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे. दुसरा प्रश्न मग हा डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? डायरेक्ट आहे, कारण तुम्ही सांगितलं माल खरेदी करायला जर आणला नाही, ट्रान्सपोर्ट केलं नाही, माल येणार नाही, पुढचं काम चालू होणार नाही. म्हणजे कुठला खर्च झाला? डायरेक्ट झाला. डायरेक्ट म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे? ट्रेडिंग अकाउंटमध्ये, डेबिट साईडला. ओके. पुढचा क्वेश्चन, कॅश इन हँड. कॅश इन हँडचा अर्थ कळतो ना? रोख, 1,00,000 खिशात आहे, त्याला म्हणतात कॅश इन हँड. आपल्याकडे जे असणारी कॅश आहे ती आपल्यासाठी ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? मालमत्ता आहे ना. जे शिल्लक पैसे आहेत आपल्याकडे ते मालमत्ता आहे, आपली ऍसेट आहे. आता ऍसेटचं काय टेन्शन नाही. ऍसेट कुठं लिहितो आपण? आपण 3 नंबरचं स्टेटमेंट बनवतो, बॅलन्स शीट. त्या बॅलन्स शीटमध्ये एक डायरेक्ट साईडचंच नाव आहे ऍसेट. म्हणजे ऍसेट कुठं जाणार? कुठल्या स्टेटमेंटमध्ये जाणार? नाव काय त्याचं? नाव त्याचं बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटमध्ये कुठल्या साईडला? समजते? नेक्स्ट इथं रेंट. आता एक लक्षात ठेवा, रेंट पण कुठलं रेंट हे दिलेलं नाही, फॅक्टरीचं एक ऑफिसचं आहे. तर ह्या केसमध्ये आपण असं अज्युम करतो हा इनडायरेक्ट खर्च आहे. त्यांनी कुठलं रेंट हे दिलेलं नाही आपल्याला, मग आपण असं गृहीत धरणार की हा ऑफिसचं रेंट आहे, इनडायरेक्ट आहे. मग जर इनडायरेक्ट असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये जाईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. आता पुढचा क्वेश्चन, पुढचा आन्सर. नाव एकदा सांग बाई, तुझं नाव विसरलो मी. श्रुतीबाई सांग. प्रिंटिंग स्टेशनरी. पहिलं तर आपण सगळ्यात अगोदर हे बघायची आपली मालमत्ता आहे का खर्च आहे. मग पहिल्या क्वेश्चनचा आन्सर दे. प्रिंटिंग स्टेशनरी आपली ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? प्रिंटिंग स्टेशनरीचा अर्थ कळाला का? आपण ऑफिसमध्ये ज्या फाईल आणतो, पेन आणतो, पेन्सिल वगैरे, स्टेशनरी, तुम्हाला जी स्टेशनरी लागते ती स्टेशनरी. मग तो ही ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? खर्च आहे, बरोबर आहे. दुसरा क्वेश्चन हा डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? फाईल, पेन, पट्टी, पेन्सिल हे फॅक्टरीत लागतं का ऑफिसमध्ये लागतं? म्हणजे डायरेक्ट झाला का इनडायरेक्ट झाला? इनडायरेक्ट झाला, बरोबर सांगितलं. मग आता इनडायरेक्ट कुठल्या अकाउंटमध्ये जाणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, डेबिट साईडला. डेबिट नाही लक्षात राहिलं तरी झालं. कुठल्या अकाउंटमध्ये? प्रॉफिट अँड लॉस. स्टेशनरी आपल्यासाठी एक्सपेन्सेस आहे. कुठला आहे? इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट आहे म्हणजे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. पुढं सन्ड्री डेटर्स. आता आपण बघितलं डेटर्स. डेटर्सचं मी तुम्हाला लक्षात राहण्यासाठी लिहितो आपण. कस्टमर लिहू का म्हणजे लक्षात राहील? पण कस्टमर कुठले? उधारीवाले, ज्यांना आपण उधारीवरती माल दिलाय त्या कस्टमरला म्हणतो आपण डेटर. मग मला सांगा, सन्ड्री डेटर्स म्हणजे आपण यांना उधारीवरती माल दिलाय, ही आपली एक्सपेन्सेस आहे का ऍसेट आहे? ऍसेट, कारण भविष्यात पैसे मिळणार त्यांच्याकडून आपल्याला. मग ऍसेट असेल तर टेन्शन नाही. ऍसेट कुठं जाते? बॅलन्स शीटमध्ये ऍसेट. पुढे दिले लँड अँड बिल्डिंग, जमीन आणि त्याच्यावरती असणारी इमारत. काय खर्च आहे का ऍसेट आहे? एक्सपेन्सेस आहे का ऍसेट आहे? ऍसेट. कुठं जाणार? नाव सांगा, कुठल्या स्टेटमेंटमध्ये जाणार? बॅलन्स शीटमध्ये ऍसेटला. पुढे आहे फर्निचर. फर्निचर काय ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? ऍसेट. मालमत्ता आहे का खर्च आहे? मालमत्ता आहे. म्हणजे कुठं जाणार बरं? बॅलन्स शीटमध्ये ऍसेट साईडला. त्यानंतर दिलं प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी काय ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? ऍसेट. कुठं जायला पाहिजे? जायला पाहिजे म्हणजे काय? हे आपण उचलणार आणि तिथे नेऊन लिहिणार, याचा अर्थ आहे. ते प्रॉब्लेम मध्ये पुढे बघू आपण. पुढे दिलंय सॅलरी. महत्वाचा पॉईंट आहे. मी तुम्हाला 2 फरक सांगितले. सॅलरी म्हणजे ऑफिस स्टाफचा पगार, वेजेस म्हणजे मजुरी. मग सॅलरी एक्सपेन्सेसचा काय ऍसेट आहे? पहिला प्रश्न, एक्सपेन्सेसचा काय ऍसेट आहे? खर्च आहे का मालमत्ता आहे? सॅलरी, पगार. सॅलरी म्हणजे पगार. एक्सपेन्सेस आहे. कुठला खर्च आहे? डायरेक्ट का इनडायरेक्ट? फॅक्टरीत लागतो का फॅक्टरीच्या बाहेर आहे? फॅक्टरीच्या बाहेरचा खर्च आहे म्हणजे इनडायरेक्ट झाला. आणि इनडायरेक्ट असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, डेबिट. पुढे आहे ऍडव्हर्टिजमेंट. ऍडव्हर्टिजमेंट म्हणजे जाहिरात. पहिला प्रश्न ही मला सांगा, बेसिक विसरायचं नाही. सगळ्यात पहिला क्वेश्चन काय पाहिजे तुमच्या मनामध्ये? ही ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? मग पहिला क्वेश्चन हे तुम्हाला प्रत्येक वेळेला विचारायला लागत नाही. प्रॅक्टिस झाली ना 4-5 प्रॉब्लेम, ते ऑटोमॅटिक लक्षात राहून जाईल. ऍडव्हर्टिजमेंट काय ऍसेट आहे का एक्सपेन्सेस आहे? एक्सपेन्सेस. पहिला क्वेश्चनचा आन्सर बरोबर आहे. एक्सपेन्सेस मध्ये कुठला आहे? डायरेक्ट का इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट. मग इनडायरेक्ट असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये सांगितलं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, डेबिटला. आता एक नवीन शब्द आलाय, बॅड डेप्स. बॅड डेप्सचा अर्थ होतो
बुडीत कर्ज बुडीत कर्ज म्हणजे काय, ज्यांना आपण उधारीवरती माल दिला होता त्यांनी जर पैसे बुडवले आपले तर त्याला म्हणतात अकाउंटमध्ये बॅड डेप्स. म्हणजे उदाहरणार्थ काय, कस्टमरने पैसे बुडवले तर त्याला म्हणतात बॅड डेप्स. बरोबर. मला सांगा बॅड डेप्स आपल्यासाठी काय होईल, ॲसेट का एक्सपेन्सेस? एक्सपेन्सेस पण नाही ॲक्च्युली. मी तुम्हाला एक शब्द लक्षात ठेवायला लावला होता, लॉस. हा लॉस आहे आपल्यासाठी, खर्च नाही आहे. खर्च आणि लॉसमध्ये काय फरक आहे? म्हणजे उदाहरणार्थ लॉसचे एक्झाम्पल सांगा का, तो लॉस. एक्सपेन्सेसचं एक्झाम्पल माहिती आहे, सॅलरी, रेंट, ॲडव्हर्टाइजमेंट, प्रिंटिंग, स्टेशनरी झाली एक्सपेन्सेस. लॉसचं एखादा एक्झाम्पल सांगा. हे पहिलं ते हे झालं बॅड डेप्स. दुसरं आणखी लॉस म्हणजे समजा तुमच्या फॅक्टरीला माल आग लागली, त्याला म्हणतात गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. आग लागली आणि माल जळाला, लॉस आहे. दुसरं फॅक्टरीमधून माल चोरीला गेला, त्याला म्हणतात लॉस बाय थेफ्ट. चोरीला माल गेला त्याला म्हणतात लॉस बाय थेफ्ट. बरोबर. हे सगळे तुमचे लॉस आहेत. पण लॉस आणि खर्चामध्ये काय फरक आहे? खर्च आपण आपल्या इच्छेने करतो, फॅक्टरीला आग आपण इच्छेने लावतो. लोकांनी पैसे बुडवले ते आपल्याला विचारून बुडवलेत का, नाही पैसे देत चालेल का, म्हणतात का लोक असे? आपला माल फॅक्टरीमधून माल चोरीला गेला, तो आपण आपल्या इच्छेने चोरीला गेला का आपल्या इच्छेविरुद्ध गेला? जो इच्छेविरुद्ध सहन करायला लागतो तो लॉस आहे. आणि जो आपण स्वतः करतो, सॅलरी आपण जबरदस्ती देतो, आपल्या इच्छेने देतो ना, रेंट इच्छेने देतो, तो झाला एक्सपेन्सेस. आणि जो आपल्या इच्छेविरुद्ध होतो तो झाला लॉस. लॉसला असेल तर मी लॉस कुणासोबत लक्षात ठेवायला लावला होता तुम्हाला? इनडायरेक्ट सोबत लॉस लक्षात ठेवायला लावला होता. म्हणजे लॉस असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे? इनडायरेक्ट कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉसला. लॉस कुठे जाणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाणार. लॉस लक्षात ठेवायचं, प्रॉफिट अँड लॉसला होतो नेहमी. झेपते का इथपर्यंत? याला म्हणतात पोस्टिंग. म्हणजे 30 ते 40% पॉईंट तुमचा संपला. ओके. एक प्रॉब्लेम मध्ये आणखी 1-2 पॉईंट बघू आपण. डेबिट तेच त्याचे का रिपीट वेगळं काय असेल तर बघतो मी. वेगळं नाही याच्यात काय. याच्यामध्ये एक नवीन पॉईंट जो जो आलाय तो विचारतो फक्त मी. इन्शुरन्स आहे बघा याच्यामध्ये नवीन. आता आपण डेबिट बघतोय, म्हणजे डेबिटला एक तर आपल्याकडे ॲसेट असली पाहिजे किंवा एक्सपेन्सेस असला पाहिजे. आता इन्शुरन्स नवीन आलं. इन्शुरन्सचा अर्थ काय होतो बरं मराठीमध्ये? विमा. म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये फायर इन्शुरन्स काढता. फायर इन्शुरन्स म्हणजे काय, आग लागली आणि नुकसान झालं तर इन्शुरन्स कंपनीवाले आपल्याला ते नुकसान भरपाई भरून देतात. कारचा वगैरे इन्शुरन्स असतो ना, ॲक्सिडेंट झाला तर ते इन्शुरन्सवाले पैसे आपल्याला देतात. बरोबर आहे. मग मला सांगा, आपण इन्शुरन्स काढला तर इन्शुरन्स काढण्यासाठी आपल्याला त्याला पैसे वर्षाला भरावे लागतात. त्याचा हप्ता म्हणतो आपण विम्याचा हप्ता. अकाउंटमध्ये त्याला म्हणतात इन्शुरन्स प्रीमियम. इन्शुरन्स प्रीमियम. मला सांगा, इन्शुरन्स भरतोय आपण, तो खर्च काय ॲसेट आहे? एक्सपेन्सेस काय ॲसेट आहे? एक्सपेन्सेस. बरोबर आन्सर दिलं तुम्ही. आता सांगा डायरेक्ट का इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट आहे ना, फॅक्टरीशी काही संबंध नाही त्याचा. इनडायरेक्ट म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिटला. एक नवीन आणखी आले, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग म्हणजे काय? फिरण्यासाठी झालेला खर्च. आता त्याच्या नावातच दिले एक्सपेन्सेस. म्हणजे पहिला क्वेश्चन विचारत नाही ॲसेट आहे एक्सपेन्सेस आहे, काय येतो? एक्सपेन्सेस. डायरेक्ट का इनडायरेक्ट आहे? ट्रॅव्हलिंग म्हणजे माणसाला फिरायला खर्च आहे, तो इनडायरेक्ट आहे का डायरेक्ट आहे? डायरेक्ट आहे. मग इनडायरेक्ट असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये? प्रॉफिट अँड लॉस डेबिट. एक नवीन आले आणखी, डिस्काउंट अलाउड. कस्टमरला आपण जो डिस्काउंट देतो तो आपल्यासाठी एक्सपेन्सेस आहे का ॲसेट आहे? एक्सपेन्सेस आहे. डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे? इनडायरेक्ट आहे, कारण माल तयार झाल्यानंतर विकता नाही होतो खर्च. इनडायरेक्ट आहे म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिटला. नवीन दुसरं काही नाही आहे. एखादा एक्झाम्पल असेल तर आणखी बघू लास्ट फक्त. ठीक आहे, तेच आहे. मला सांगा, आपण आतापर्यंत फक्त एकच पॉईंट कव्हर केला. आपल्याला क्वेश्चनमध्ये हा जो चार्ट दिलेला असतो त्याला 2 साईड आहेत, कुठल्या? डेबिट आणि क्रेडिट. त्यातला आपण आता फक्त डेबिट पाहिले. डेबिट साईडला 2 ऑप्शन्स आहेत. डेबिटला काय असू शकतं? ॲसेट किंवा ॲसेटचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? जर ॲसेट असेल तर कुठल्या स्टेटमेंटमध्ये लिहायला पाहिजे आपण? ती बॅलन्स शीटमध्ये नावच दिले त्या साईडचे ॲसेट साईड आहे, तिथं जाणार त्याची पोस्टिंग. म्हणजे तिथून उचलून आपण तिकडे लिहिणार ते. त्यानंतर पहिले ॲसेट झाल्यानंतर दुसरा ऑप्शन काय? एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. एक्सपेन्सेस मध्ये पाहिलं आपण 2 प्रकारचे खर्च आहेत. कुठले? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. इनडायरेक्ट सोबत एक शब्द लक्षात ठेवायचा, कुठला? लॉस. डायरेक्ट खर्च असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये जाणार? ट्रेडिंग अकाउंटमध्ये. आणि इनडायरेक्ट खर्च आणि लॉस कुठल्या अकाउंट जातात? जे आपलं इथपर्यंत ठीक आहे.
बाकीचं उद्या बघायचं आपण, 6 वाजलेले आहेत. तर एक क्रेडिट साईड सांगू, एक एक हा डायग्राम पूर्ण करू आपण. क्रेडिट एक साईड डिस्कस करून मग तुम्हाला सोडतो. कॉपी काय करायचं नाहीये, हे सगळं उद्या परत करायचं रिव्हिजन आपल्याला. तुम्ही मला माहिती तुम्ही काही एवढे हुशार नाही, एकदा सांगून तुमच्या लक्षात राहिला. हे उद्या परत रिव्हिजन घ्यायचे आपल्याला. जसं आपण डेबिट बघितलं तसंच क्रेडिट आहे. क्रेडिटला काय असू शकतं, एकतर लायबिलिटी. लायबिलिटीचा अर्थ काय बरं, देणी, किंवा असतो इन्कम. लायबिलिटी किंवा इन्कम. आता इन्कम मध्ये पण 2 प्रकार आहेत, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. पण याच्यामध्ये एवढं चेक करायची गरज नाही, डायरेक्ट इन्कम फक्त एकच आहे. डायरेक्ट इन्कम एकच आहे फक्त, त्याचं नाव आहे सेल्स. आणि बाकी सगळे इन्कम आहेत ते इनडायरेक्ट आहेत. काय म्हटलं मी, कळालं? एक तर पहिलं सांगा, क्रेडिट साईडला काय असू शकतं, लायबिलिटी म्हणजे देणी किंवा इन्कम. लायबिलिटी असेल तर त्याचं काम सिंपल आहे, बॅलन्स शीटमध्ये आपल्याला डायरेक्ट लायबिलिटी साईड दिलेली आहे, तिथं पोस्टिंग करणार. इन्कम मध्ये पण टेन्शन नाहीये, इन्कम मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट करत बसायची गरज नाही, एकच इन्कम डायरेक्ट आहे, कुठला, सेल्स. बाकी सगळे इनडायरेक्ट आहेत. मग आता आपलं लॉजिक सेम. डायरेक्ट आहे म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये जायला पाहिजे. आणि एक्सपेन्सेसचं लॉजिक काय होतं, डायरेक्ट कुठल्या अकाउंटमध्ये जातं, ट्रेडिंग अकाउंटमध्ये. फक्त साईड बदलणार, इन्कम जातो क्रेडिट साईडला. म्हणजे ही जी साईड आहे इकडची, ही झाली क्रेडिट साईड, म्हणजे इकडे जाणाऱ्या टर्मचे डायरेक्ट इन्कम. म्हणजे एकच फक्त सेल्स. सेल्स जो आहे तो ट्रेडिंग अकाउंटमध्ये क्रेडिटला जातो. याचं लॉजिक काय आहे, हे अकाउंट जे आहे ते नॉमिनल अकाउंट आहे. 11वीमध्ये शिकले का नॉमिनल अकाउंट किती प्रकारचे अकाउंट आहेत, नाव सांगा ना. पर्सनल, रिअल, नॉमिनल. नॉमिनलचा रूल, नॉमिनलचा रूल काय आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे अर्थ कळायला काय कधी रट्टा मारलाय रूल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस म्हणजे काय, खर्च आणि तोट्यांना काय करा, डेबिट करा. मग आपण काय करतोय, एक्सपेन्सेसला डेबिट करतोय, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लॉसला डेबिट करतोय. म्हणजे आपण नॉमिनल अकाउंटचा रूल वापरतोय इथं. समजलं, कळलं का? डेबिटला काय लिहायचं त्याचं लॉजिक सांगितलं मी तुम्हाला. आता नॉमिनल अकाउंटचा क्रेडिटवाला रूल काय होता, क्रेडिटवाला रूल, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड, म्हणजे मराठीत काय अर्थ होतो त्याचा, उत्पन्न व फायद्यांना काय करा, क्रेडिट करायचं. क्रेडिट, उत्पन्न फायद्यांना काय करायचं, क्रेडिट करायचं. मग आपण करतोय काय, हे नॉमिनल अकाउंट आहे. इन्कम कुठे लिहितोय आपण, क्रेडिटला लिहितोय. इनडायरेक्ट इन्कम आहे तो प्रॉफिट अँड लॉस मध्ये जाणार. इनडायरेक्ट, आता इथपर्यंत तुम्हाला एवढं कळायला पाहिजे. डायरेक्ट म्हणजे कुठला अकाउंट, डायरेक्ट म्हणजे कुठला अकाउंट, ट्रेडिंग. एक्सपेन्सेस कुठं, डेबिटला. डायरेक्टच बोलतोय आपण, फक्त डायरेक्ट इन्कम आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस विषयी बोलतोय. डायरेक्ट म्हणजे पहिलं तर ट्रेडिंग मध्ये जाणार, एक्सपेन्सेस असेल तर कुठल्या साईडला, डेबिटला. इन्कम असेल तर क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे इनडायरेक्ट वाला. एक्सपेन्सेस कुठल्या साईडला, डेबिटला, आणि इन्कम कुठल्या साईडला, क्रेडिटला. त्याचं लॉजिक, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस म्हणजे एक्सपेन्सेस लॉस डेबिट करा, आणि क्रेडिट इन्कम गेन्स म्हणजे इन्कम गेन क्रेडिट करा. झेपलं इथपर्यंत? आणि लायबिलिटीचं तर टेन्शन नाही, लायबिलिटी बॅलन्स शीटमध्ये डायरेक्ट लायबिलिटीला जाईल. इनडायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम तुमचा जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्येच जातो, फक्त साईड चेंज होणार, डेबिटच्या ऐवजी क्रेडिट होणार. आता एक लास्ट एक्झाम्पल बघू. मला सांगायचं तुम्ही इन्कम आहे का, इन्कम आहे का लायबिलिटी आहे. मी तुम्हाला सांगितलं ट्रायल बॅलन्सची ही जी क्रेडिट साईड आहे ही तुमचं एकतर इन्कम असला पाहिजे किंवा लायबिलिटी असली पाहिजे. कॅपिटलचं मी सांगतो, कॅपिटलचं लॉजिक नंतरच्या लेक्चरमध्ये सांगतो. कॅपिटल व्यवस्थेसाठी लायबिलिटी आहे, काय आहे, कॅपिटल लायबिलिटी आहे. ह्याचं लॉजिक नंतरच्या लेक्चरमध्ये सांगतो, जरा वेळ घेऊन सांगतो. सन्ट्री क्रेडिटर्स मला सांगा, इन्कम आहे का लायबिलिटी आहे? पहिलं तर हे सांगा, क्रेडिटर म्हणजे कोण, घेतला का विकला का घेतला, घेतला म्हणजे पैसे द्यायचे, म्हणजे ते इन्कम होईल का लायबिलिटी होईल, लायबिलिटी. मग लायबिलिटी कुठं जाणार, नाव काय आहे त्याचं, बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साईडला. सिंपल आहे. पुढे दिले त्यांनी बिल्स पेबल, बिल्स पेबल जाऊ दे, बिल्स पेबल नंतर सांगतो. रेंट रिसिव्ड, रेंट म्हणजे काय, अरे भाडं मिळालं, भाडं मिळालं, मग काय लायबिलिटी का इन्कम आहे. आता महत्वाचा क्वेश्चन, डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे, इनडायरेक्ट. मी तुम्हाला सांगितलं एकच फक्त डायरेक्ट इन्कम आहे, कुठला, बाकी सगळे इनडायरेक्ट आहेत. त्याचं लॉजिक तुम्हाला मी नंतर सांगतो.
इनडायरेक्ट म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये जाईल बरं? इनडायरेक्ट म्हणजे कुठला अकाउंट? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि कुठल्या साईडला? इन्कम, क्रेडिटला. आणि सेल्स तुम्हाला सांगितलं एकमेव डायरेक्ट इन्कम आहे. सेल्स कुठल्या अकाउंटमध्ये जाणार? डायरेक्ट म्हणजे ट्रेडिंग, ट्रेडिंग. आणि इन्कम कुठल्या साईडला जातो? क्रेडिटला. आता इथे मी माझे 1-2 एक्झाम्पल वाढवतो. डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट तुम्हाला मिळाला. जसं आपण कस्टमरला डिस्काउंट देतो तसं आपल्या सप्लायरने आपल्याला डिस्काउंट दिला, तर तो आपल्यासाठी काय होईल? इन्कम होईल का लायबिलिटी होईल? कुठला होईल? डायरेक्ट का इनडायरेक्ट? इनडायरेक्ट. डायरेक्ट इनडायरेक्टचं लॉजिक काय आहे? तुमचा जो मेन बिझनेस आहे त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न डायरेक्ट आहे. आता मेन बिझनेस काय? आपला पेन तयार करायचा आणि तो विकायचा, म्हणजे सेल्स. सेल्स एकमेव त्यासाठी डायरेक्ट इन्कम आहे. मला सांगा, भाडं मिळवणं आपला बिझनेस नाही आहे. जागा शिल्लक असेल तर रेंट मिळेल, तो आपला, तो इनडायरेक्ट इन्कम झाला. कळलं? डिस्काउंट इनडायरेक्ट इन्कम म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये जाईल सांगा बरं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. कुठल्या साईडला? क्रेडिटला. आणखी एक एक्झाम्पल सांगतो. बँक लोन. काय इन्कम आहे का लायबिलिटी? बँकेचं लोन लायबिलिटी. कुठं जायला पाहिजे मग? बॅलन्स शीट मध्ये, लायबिलिटी साईडला. आणि एक लास्ट एक्झाम्पल सांगतो. कमिशन रिसिव्ड. कमिशन मिळालं आपल्याला. कमिशन मिळालं म्हणजे इन्कम का लायबिलिटी? इन्कम. डायरेक्ट का इनडायरेक्ट? इनडायरेक्ट. इनडायरेक्ट म्हणजे कुठला अकाउंट? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये, क्रेडिट साईडला. ओके, 60% पार्ट कम्प्लीट झाला तुमचा. ओके, आता 2 मिनिटात फक्त रिव्हिजन घेऊ आपण. आपण पाहिलं ट्रायल बॅलन्सला 2 साईड. कुठला सांगा? डेबिट आणि क्रेडिट. ओके, आधी डेबिटचं बघू आपण. डेबिटला 2 ऑप्शन्स आहेत. कुठले कुठले? ॲसेट किंवा ॲसेट एक्सपेन्सेस. ॲसेट एक्सपेन्सेस. ॲसेट कुठे जाणार? बॅलन्स शीट मध्ये, ॲसेटला. एक्सपेन्सेस मध्ये महत्वाचं आहे. एक्सपेन्सेस मध्ये 2 प्रकार आहेत. कुठले? डायरेक्ट आणि डायरेक्टचा संबंध ट्रेडिंग अकाउंटशी आहे. म्हणजे डायरेक्ट खर्च असेल तर कुठल्या अकाउंटमध्ये जाणार? आणि कुठल्या साईडला? डेबिटला. डेबिटला. एक्सपेन्सेस नेहमी डेबिटला जातो. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस सोबत लॉस लक्षात ठेवायचं. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लॉस कुठल्या अकाउंटमध्ये जातो? प्रॉफिट अँड लॉस. डेबिट क्लिअर. आता क्रेडिट साईड. क्रेडिटला मी सांगितलं 2 ऑप्शन्स आहेत. कुठले? लायबिलिटी आणि लायबिलिटी असेल तर सिंपल आहे. कुठं जाणार? बॅलन्स शीट मध्ये, लायबिलिटीला. इन्कम पण सिंपल आहे. इन्कम मध्ये एकच लक्षात ठेवायचं फक्त. कुठला? सेल्स. तो एकटाच फक्त ट्रेडिंगच्या क्रेडिटला जातो. बाकी सगळेचे सगळे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जातो. समजलं? हा तुमच्या टॉपिकचा आत्मा आहे. हे कळालं म्हणजे तुम्हाला 60-70% टॉपिक कळाला. ओके, कॉपी काय करायचं नाही. उद्यापासून आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम चालू करू. कळालं बेसिक काय सांगितलं? बाकीचं उद्या बघू.